जय हिंद विद्यार्थी मित्रो. चला आजच्या लेक्चरमध्ये आपण लसामे सवीचा जो टाईप आहे दुसरा तो त्या ठिकाणी बघणार आहोत. काय आहे तर अपूर्णांकाचा लसावी मसावी त्या ठिकाणी कसा काढायचा आहे. विद्यार्थी मित्रो, मागच्या लेक्चरमध्ये आपण दोन संख्याचा किंवा तीन संख्याचा त्या ठिकाणी लसावी मसावी त्या ठिकाणी काढायचा कसा काढायचा ते त्या ठिकाणी शिकलोय. आज आपल्याला शिकायचंय काय की जे अपूर्णांक दिलेले असणार आहे त्या अपूर्णांकाचा लसावी मसावी कसा काढायचा. अपूर्णांकाचा लसावी मसावी त्या ठिकाणी कसा काढायचा. मग आजचं एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे. काय आहे तर 28/39. काय आहे 28/39 व 49/65 यांचा त्या ठिकाणी काय करायचं आहे तर त्या ठिकाणी लसावी किंवा मसावी आपल्याला त्या ठिकाणी काढायचं आहे. मग विद्यार्थी मित्र काय करायचं, जर तुम्हाला अपूर्णांकाचा लसावी मसावी त्या ठिकाणी विचारला, काय अपूर्णांकाचा लसावी किंवा मसावी जर विचारला तर काय करायचंय की जे अपूर्णांक दिलेले आहेत, काय आहे जे अपूर्णांक दिलेले आहेत त्या अपूर्णांकाचा काय करायचंय की अंशाचा, जे दोन्ही अपूर्णांकाचे जे अंश आहे त्यांचा पहिला अगोदर लसावी आणि मसावी काढायचा. त्याच्यानंतर जे छेद आहे त्या छेदाचा त्या ठिकाणी लसावी मसावी त्या ठिकाणी अगोदर काढून घ्यायचा आहे. मग इथं अंश कोणकोणते आहे तर दोन्ही अपूर्णांकाचा अंश कोणता आहे तर या अपूर्णांकाचा अंश आहे 28 आणि या अपूर्णांकाचा अंश काय त्या ठिकाणी 49. मग या ठिकाणी सर्वप्रथम अगोदर काय करायचं आहे तर 28 चा आणि 49 चा त्या ठिकाणी काय करायचं आहे तर लसावी त्या ठिकाणी आणि मसावी त्या ठिकाणी काढून घ्यायचा आहे. काय करायचं आहे अंशाचा अगोदर त्या ठिकाणी मसावी आणि लसावी त्या ठिकाणी काढून घ्यायचा आहे. मग आता 28 चा आणि 49 चा जर आपल्याला मसावी त्या ठिकाणी काढायचा असला तर मग अशी एखादी संख्या बघावं लागेल की त्या संख्येने 28 ला आणि 49 ला त्या ठिकाणी काय केलं पाहिजे भाग त्या ठिकाणी गेला पाहिजे. मग अशी कोणती संख्या आहे की 28 ला सुद्धा आणि 49 ला सुद्धा त्या ठिकाणी भाग जातो तर कोणती आहे तर 7 त्या ठिकाणी आहे. कोणती आहे 7. मग 7 ने जर 28 ला भागितलं किती येतात 7 चोक 28 आणि 7 ने जर 49 ला भागितलं किती येतं 7 7 49 किती आले तर 7. त्याच्यानंतर बघा आता आणखी एखादी संख्या आहे का की त्या संख्येने 4 लाही आणि 7 लाही भाग जातो तर नाही. मग आपला मसावी किती झाला मसावी झाला या ठिकाणी किती तर 7. किती झाला 7. मग लसावी बरोबर काय करायचंय हे जे 7 आहे मसावी आणि हे जे असामायिक अवयव आहे यांचा काय करायचं आहे तर त्या ठिकाणी गुणाकार करायचा आहे. मग लसावी बरोबर काय तर 7 गुणिले 4 गुणिले 7 7 गुणिले 7 चोक 28 7 चोक 28 बरोबर 7 8 56 6 हातच्याला आले 5 नंतर 7 दुने 14 14 आणि 5 किती तर 19. हा झाला त्यांचा लसावी किती झाला तर 196. लसावी किती झाला 196. अंशाचा मसावी झाला 7 आणि अंशाचा लसावी झाला 196. आता काय करायचंय की जे छेद आहे काय 39 आणि 65 39 आणि 65 यांचा त्या ठिकाणी काय करायचं आहे तर लसावी मसावी काढायचा आहे. ज्या पद्धतीनं आपण अंशाचा लसावी मसावी काढला त्याच पद्धतीनं छेदाचा लसावी मसावी त्या ठिकाणी काढून घ्यायचा आहे. मग अशी एखादी संख्या बघायची की त्या संख्येला 39 ला आणि 65 ला त्या ठिकाणी भाग गेला पाहिजे. अशी कोणती संख्या आहे तर त्या ठिकाणी 13 आहे की 13 या संख्येने 39 लाही आणि 65 लाही सुद्धा भाग त्या ठिकाणी जातो. मग 13 ने जर आपण 39 ला भाग दिला काय येणार 13 13 13 2 26 13 त्रिक 39 किती 13 त्रिक 39 आणि 13 पाचे 65 13 त्रिक 39 आणि 13 पाचे 65. मग आपला मसावी किती झाला या ठिकाणी या 13 ने 39 लाही सुद्धा भाग गेला आणि 65 लाही सुद्धा त्या ठिकाणी भाग गेला. मग भाग जर जात असेल एका संख्येने दोन्ही संख्येला तर तो काय होता आपला मसावी. मग मसावी बरोबर काय तर मसावी बरोबर किती तर 13. किती आला तर 13. मग लसावी बरोबर काय करायचंय की जो आलेला आपला मसावी आहे आणि जे असामायिक अवयव आहे राहिलेले जे अवयव आहे त्यांचा काय करायचा आहे तर गुणाकार करायचा आहे. मग लसावी बरोबर इज इक्वल टू किती तर 13 गुणिले 3 गुणिले 5 बरोबर 13 त्रिक 39 39 गुणिले 5 5 9 45 5 हातच्याले आले 4 5 त्रिक 15 15 आणि 4 किती तर 19.
हा जो अंश सॉरी जो छेद आहे त्यांचा मसावी झाला 13 आणि लसावी किती झाला तर 195. मग आता विद्यार्थी मित्र ह्यो झाला अंशाचा आणि छेदाचा. मग अपूर्णांकाचा लसावी मसावी कसा काढायचा? अपूर्णांकाचा लसावी मसावी कसा काढायचा? तर अगोदर काय करायचंय, अंशाचा आणि छेदाचा लसावी मसावी काढून घ्यायचा. त्याच्यानंतर काय करायचंय, त्याच्यानंतर बघा काय आहे, अपूर्णांकाचा मसावी काय आहे, अपूर्णांकाचा मसावी बरोबर काय, तर अंशाचा हा जो अंश आहे याचा आपण हा जो अंश आहे 28 आणि 49 त्याचा जो मसावी काढला तो अंशाचा मसावी छेदामध्ये जो छेद आहे 39 आणि 65 त्याचा घ्यायचा लसावी. त्याचा काय घ्यायचा, लसावी. मग अंशाचा लसावी काय घ्यायचा, अंशाचा लसावी. मग विद्यार्थी मित्र बघा जो अंश आहे, अंश किती, अंश कोणता अंश आहे 28 आणि 49. 28 आणि 49 त्यांचा मसावी किती आलाय, तर 7. किती आलाय या ठिकाणी 7. आणि अंश जो आहे 39 आणि 65 यांचा लसावी किती आला तर 195. मग हा झाला अपूर्णांकाचा मसावी. काय झाला, अपूर्णांकाचा मसावी. अपूर्णांकाचा मसावी बरोबर अंशाचा मसावी छेदामध्ये अंशाचा सॉरी इथं काय करायचंय, छेदाचा लसावी घ्यायचाय. काय घ्यायचंय, छेदाचा लसावी. बघा अपूर्णांकाचा मसावी बरोबर अंशाचा मसावी छेदामध्ये काय, छेदाचा लसावी. जो अंश आहे कोणता 28 आणि 49 त्याचा मसावी घ्यायचा आणि जो छेद आहे 39 आणि 65 त्याचा काय घ्यायचा तर लसावी घ्यायचा. काय घ्यायचा, लसावी. त्याच्यानंतर बघा अपूर्णांकाचा लसावी बरोबर काय, ज्या पद्धतीने आपण अपूर्णांकाचा मसावी घेताना काय केलं की अंशाचा मसावी घेतला. आता इथे काय करायचं आहे, अपूर्णांकाचा लसावी बरोबर अंशाचा लसावी छेदामध्ये छेदाचा मसावी. छेदाचा काय घ्यायचं इथं मसावी. काय घ्यायचंय, छेदाचा मसावी. अपूर्णांकाचा लसावी काढत असताना अंशाचा लसावी आणि छेदाचा काय घ्यायचा या ठिकाणी मसावी. मग अंशाचा लसावी किती आहे तर अंशाचा लसावी आहे त्या ठिकाणी 196 आणि छेदाचा मसावी किती आहे तर 13. किती आहे, 13. विद्यार्थी मित्रो बघा काय करायचं आहे, जर अपूर्णांकाचा जर लसावी मसावी काढायला विचारलं आपल्याला तर काय करायचंय, जे अंश असणार आहे अपूर्णांकाचे त्यांचा अगोदर लसावी मसावी काढून घ्यायचा. त्याच्यानंतर छेदाचा आणि लसावी मसावी काढून घ्यायचा. त्याच्यानंतर काय करायचं, अपूर्णांकाचा मसावी बरोबर काय करायचं, अपूर्णांकाचा मसावी बरोबर अंशाचा मसावी. जो अंश आहे त्याचा मसावी घ्यायचा आणि छेदाचा लसावी त्या ठिकाणी घ्यायचा. आणि अपूर्णांकाचा लसावी बरोबर अंशाचा लसावी छेदामध्ये छेदाचा मसावी. म्हणजे त्या ठिकाणी काय करायचं, याला क्रॉस त्या ठिकाणी करायचंय. मग आपल्या अपूर्णांकाचा मसावी किती झाला 7/195 आणि अपूर्णांकाचा लसावी किती झाला तर 196/13. किती झाला 196/13. चला विद्यार्थी मित्र आजचं दुसरं एक्झाम्पल आपलं अपूर्णांकाचा लसावी मसावी. काय करायचंय, जर असं जर विचारलं अपूर्णांकाचा लसावी मसावी त्या ठिकाणी काढायचा आहे. काय करायचंय की अंशाचा जो अंश आहे अपूर्णांकाचे त्याचा अगोदर काय करायचंय, लसावी मसावी काढायचंय आणि त्याच्यानंतर छेदाचा मसावी आणि लसावी त्या ठिकाणी अगोदर काढायचंय. मग हे जे अपूर्णांक आहे या अपूर्णांकामध्ये अंश जे कोणकोणते आहे तर या ठिकाणी 12 आहे, त्याच्यानंतर 18 आहे, त्याच्यानंतर काय आहे तर 30 त्या ठिकाणी आहे. किती आहे तर 30. आता यांचं काय करायचंय, अगोदर यांचा लसावी मसावी काढून घ्यायचा. यांचा काय करायचं अगोदर लसावी मसावी त्या ठिकाणी काढून घ्यायचा आहे. मग आता 12, 18 आणि 30 या ज्या तीन संख्या आहे या तीन संख्येला अशी एखादी संख्या बघायची की या तीनही संख्येला त्या संख्येने काय केला पाहिजे, भाग त्या ठिकाणी केला पाहिजे. मग अशी एखादी कोणती संख्या आहे तर 6 त्या ठिकाणी आहे. मग 6
मग 6ने जर आपण 12ला भाग गेला तर 6 दुने 12, 6 त्रिक 18 आणि 6 पंच 30. 6ने 12ला सुद्धा भाग गेला, 18ला सुद्धा गेला आणि 30ला सुद्धा गेला. मग आता 2ला, 3ला आणि 5ला एखाद्या कॉमन संख्येने भाग जातो का? तर नाही. मग इथंच त्या ठिकाणी थांबायचं. मग आता या ठिकाणी 6ने जर भाग गेला म्हटल्यावर 6 झाला आपला मसावी. 6 काय झाला इथं? मसावी. 6 काय झाला? मसावी. अंशाचा मसावी किती आला? तर 6. मग लसावी बरोबर किती? तर लसावी बरोबर जो मसावी असतो त्या मसावीचा मसावी आणि हे जे आलेले अवयव आहेत यांच्या सगळ्यांचा काय करायचं आहे त्या ठिकाणी? गुणाकार त्या ठिकाणी करायचा आहे. मग काय काय आहे? तर 6 गुणिले 2 गुणिला 3 गुणिला 5. मग आता बघा 5 त्रिक 15, 15 दुने 30, 6 गुणिला 30, 6 गुणिला 30 किती? तर 180. 6 गुणिले 30 किती? 180. मग अंश जो आहे अपूर्णांकाचा जो अंश आहे त्याचा मसावी आला इथं 6 आणि लसावी किती आला? तर 180. किती आला? 180. आता विद्यार्थी मित्र काय करायचंय की छेदाचा सुद्धा मसावी आणि लसावी त्या ठिकाणी काढून घ्यायचा आहे. मग छेद किती? तर 32, नंतर किती? 40, त्याच्यानंतर 48, त्याच्यानंतर किती? तर 48. बघा आता 32, 40 आणि 48 अशी एखादी संख्या आहे का त्या संख्येला 32, 40 आणि 48ला भाग जातो? तर विद्यार्थी मित्र बघायचं. मग जर आपल्याला जर असं कळत नसलं तर डायरेक्ट मग बघायचं यांच्या जे एकच स्थानी आहे, एकच स्थानी कोणते अंक आहे? तर 2, 0 आणि 8 आहे. मग असं समजायचं की याला 2ने भाग जातो. मग 2ने जर आपण भाग दिला, 2ने जर आपण आपण 2ने जर 32ला भाग दिला तर आन्सर काय येणार आपलं? बे के बे आणि बेस आहे 12, म्हणजे इथं किती येणार? 16. 2ने जर 2ने जर 40ला भागलं तर आन्सर काय येणार? 20. आणि त्याच्यानंतर 2ने जर 48ला भागलं तर बे दुनी 4 आणि बे चौक 8. बे दुनी 4 आणि बे चौक 8. त्याच्यानंतर बघा 16, 20 आणि 24ला आणखी 2ने भाग जातो. मग आणखी 2ने भाग त्या ठिकाणी द्यायचा आहे. मग 2 बे 8 16, बे 10 20 आणि बे 12 24. बे 12 24. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्र बघा पुन्हा आणखी 8, 10 आणि 12 या 8, 10, 12ला 2नेही भाग जातो डबल. मग बघा बे चौक 8, बे पंच 10 आणि बेस आहे 12. बे चौक 8, बे पंच 10 आणि बेस आहे 12. मग आता विद्यार्थी मित्र बघा आता काय करायचंय? आता जे 4, 5 आणि 6 आहे या 4, 5, 6ला एखाद्या कॉमन संख्येने भाग जातो का? तर जात नाही. हिच्यात फक्त 4ला आणि 6ला त्या ठिकाणी भाग जातो. मग 4ला आणि 6ला कोणत्या संख्येने भाग जातो? तर 2ने जातो. कितीने जातो? 2ने. मग 2ने भाग देऊन घ्यायचा. बे दुनी 4 ही 5 जसे तसे आणि बे त्रिक 6. काय करायचंय की जर जात जर नसेल किंवा 2 संख्येला जर जात असेल तर 2 संख्येला त्या ठिकाणी भाग देऊन घ्यायचा आहे. कोणकोणत्या संख्येला जातो? तर 2ला 4ले भाग जातो आणि 2ने 6ला त्या ठिकाणी भाग जातो. मग 2ने 4ला भाग गेला किती? 2. 5 जसे तसे. 2ने जर 6ला भागलं किती आलं? 3. मग खाली 1 पर्यंत त्या ठिकाणी आपण भाग देऊ. मग इथं बे के बे 5 जशास तसे, 3 जशास तसे. त्याच्यानंतर कशाने भागायचंय? 5ने. मग हा 1 जशास तसा, 5 1 5 आणि 3 जशास तसे. आता नंतर 3ला कशाने भाग जातो? तर 3ने त्या ठिकाणी भाग जातो. मग 3 1 3 हा 1 जशास तसा, हा 1 जशास तसा आणि 3 1 3. खाली 1 पर्यंत भागला आपण. आता याच्यातला मसावी कोणता घ्यायचा? याच्यातला मसावी कोणता घ्यायचा? पहिला 2 फर्स्ट. हा 2. हा जो 2 आहे या 2ने तिन्ही संख्येला भाग गेला का? 32लाही गेला, 40लाही गेला आणि 48ला गेला. मग हा 2 इथं घेतला, लिहला. त्याच्यानंतर हा जो खालचा 2 आहे या 2ने तिन्ही संख्येला भाग गेला का? हा गेला की 16लाही गेला, 20लाही गेला आणि 24लाही गेला. पुन्हा गुणाकारामध्ये 2. पुन्हा काय करायचंय? गुणाकारामध्ये 2. हा जो 2 आहे या 2ने 8ला भाग गेला का? तर गेला. 10ला भाग गेला का? तर गेला. 12ला भाग गेला का? तर गेला. तिन्ही संख्येला 2ने भाग गेला म्हणून हा सुद्धा 2 यांच्यामध्ये गुणाकार करायचा यांचा सुद्धा. आता हा झाला आणि हा सुद्धा झाला. पण आता हा 2 त्या मसावीमध्ये घ्यायचा का? मसावी बरोबर या मसावी बरोबर
हा जो 2 आहे हा 2 या मसावीमध्ये घ्यायचा का, तर नाही. का, तर या 2 ने फक्त या 4 ला आणि 6 लाच त्या ठिकाणी भाग गेला, 5 ला भाग गेला का, तर नाही. आपल्याला माहिती आहे काय की मसावी बरोबर काय असतो की ज्या संख्या आहे त्या तिन्ही संख्येला त्या ठिकाणी मसावीने त्या संख्येने त्या ठिकाणी भाग गेला पाहिजे. या 2 नेही सुद्धा या 3 संख्येला भाग गेला, या 2 नेही सुद्धा या 3 संख्येला भाग गेला आणि या 2 नेही सुद्धा त्या 3 संख्येला त्या ठिकाणी भाग गेला. म्हणून यांचा मसावी बेदुनी 4 आणि 4 दुने 8. बेदुनी 4 आणि 4 दुने 8 म्हणजे यांचा मसावी किती झाला, तर 8 त्या ठिकाणी झाला. किती झाला, 8. मसावी बरोबर यांचा मसावी बरोबर किती झाला, तर 8 झाला. किती झाला, 8. त्याच्यानंतर आता यांचा लसावी, लसावी बरोबर काय करायचंय, आता यांच्या सगळ्यांचा गुणाकार करायचाय. हे जे आलेले जे अवयव आहे यांचा सगळ्यांचा गुणाकार करायचा. कोणकोणते, 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2, 2 गुणिले 5 आणि त्याचा गुणिला 3. मग बघा 2 गुणिला 2, 2 गुणिला 2 गुणिला 2, नंतर गुणिला पुन्हा 2, त्याच्यानंतर पुन्हा 2 गुणिला पुन्हा 2, त्याच्यानंतर गुणिला 5 आणि गुणिला 3. 2 गुणिला 2 गुणिला 2, त्याच्यानंतर गुणिला 2, पुन्हा गुणिला 2 गुणिला 5 आणि गुणिला 3. आता विद्यार्थी मित्र बघा, बेदुने 4, 4 दुने 8, 8 दुने 16 आणि 16 दुने 32, 32 गुणिला 5 त्रिक 15, हे 5 त्रिक 15, बेदुनी 4, 4 दुने 8, 8 दुने 16 आणि 16 दुने 32, 32 गुणिले 15, 32 गुणिले 15 बघा आता, 32 गुणिला 15, 15 दुने 30, 30 शी 0, हातच्याला 3, 15 त्रिक 45, 15 त्रिक 45, 45 आणि 3 46, 47 आणि 48. म्हणजे जो छेद आहे त्या छेदाचा मसावी आला 8 आणि लसावी किती आला, तर 480. किती आला, 480. मग आपल्याला माहितीये काय की जो अपूर्णांकाचा मसावी किंवा लसावी बरोबर अपूर्णांकाचा मसावी बरोबर काय असतो, तर जो आपण अगोदर अंशाचा मसावी काढला, अंशाचा मसावी आणि अंशाचा मसावी लसावी त्या ठिकाणी काढला. काय करायचंय, जर अपूर्णांकाचा मसावी विचारला, काय विचारला, अपूर्णांकाचा मसावी, तर घ्यायचा आहे अंशाचा मसावी, अंशाचा काय घ्यायचा आहे, मसावी, छेदामध्ये काय घ्यायचा आहे, तो छेदाचा लसावी आला तो घ्यायचा आहे, छेदाचा लसावी त्या ठिकाणी घ्यायचा आहे. मग बरोबर अंशाचा मसावी किती आला, तर अंशाचा जो अंश होता आपण या ठिकाणी सॉल्व्ह केला, त्याचा मसावी किती आला, तर 6 आणि त्याच्यानंतर जो छेद आहे त्या छेदाचा लसावी किती आला, तर 480. किती आला, 480 बरोबर, 480 बरोबर. आता या 6 आणि या 480 त्या ठिकाणी भाग जातो बघा, 6 एके 6, 6 8 48 आणि 0 जशास तसा म्हणजे 1/80, 1/80. मग अपूर्णांकाचा मसावी किती आला, 1/80. किती आला, 1/80. त्याच्यानंतर अपूर्णांकाचा लसावी बरोबर काय, अपूर्णांकाचा लसावी बरोबर काय, तर अपूर्णांकाचा लसावी बरोबर आपल्याला माहिती आहे काय की अंशाचा लसावी छेदामध्ये छेदाचा मसावी, छेदाचा काय घ्यायचा आहे, तर मसावी त्या ठिकाणी घ्यायचा आहे. मग अंशाचा लसावी किती, तर अंशाचा लसावी 180. अंशाचा लसावी किती आला, तर 180. छेदामध्ये जो छेद आहे, जे छेद आपण त्यांचा मसावी किंवा लसावी घेतला, त्यांचा मसावी किती आला, तर 8 आला. किती आला, 8. किती आला, तर 8. आता बघा बरोबर या 180 ला आणि 8 ला 2 ने त्या ठिकाणी भाग जातो, मग 4 ने आपण त्या ठिकाणी देऊ, 4 एके 4, 4 दुने 8, 4 दुने 8, 4 चौक 16, 18 मधून 16 गेले किती उरले, 2 आणि 4 पंच 20 बरोबर 45 छेदामध्ये 2. हा झाला या ठिकाणी काय,
तर अंशाचा लसावी आणि हा झाला 1/80 अंशाचा मसावी. विद्यार्थी मित्र बघा काय केलंय आपण की जो अपूर्णांकाचा लसावी मसावी आहे तो अपूर्णांकाचा लसावी मसावी काढत असताना अंशाचा लसावी आणि मसावी अगोदर काढला, त्याच्यानंतर छेदाचा लसावी आणि मसावी काढला, त्याच्यानंतर हे दोन्हीची कंडिशन करून अंशाचा छेदाचा लसावी मसावी काढून त्याच्यानंतर काय केलं आपण तर अपूर्णांकाचा मसावी बरोबर काय तर अंशाचा मसावी छेदाचा लसावी आणि पूर्णांकाचा लसावी बरोबर काय अंशाचा लसावी छेदामध्ये छेदाचा मसावी. तर ह्या अपूर्णांकाचा मसावी किती आला ते 1/80 आणि लसावी किती आला तर 45 छेदामध्ये 2. किती आला 45 छेदामध्ये